आई 5 वर्षाची मरण पावली होती. इकडं हा वडील लक्ष देत नव्हता, कारण त्याच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं आणि त्या दुसऱ्या लग्नातून त्याला 3 मुलं अपत्य झालेली होती. ह्या अपत्याकडे जास्त लक्ष देत होता आणि स्वतःच्या याच्या सख्ख्या बहिणीकडे तो लक्ष देत नव्हता. ह्या रागातून त्याने वडील एकदा हॉस्पिटलला ॲडमिट असताना तिन्ही भावंडाचा, सावत्र भावंडांचा आणि सावत्र आईचा खून केला। 5 मर्डर, 15 साल, माँ बहन भाइयों समेत दोस्त को भी किया आरोपी ने हलाल। नमस्कार दोस्तों, मेरा नाम दीक्षा पाठक है और आप देख रहे दी जर्नलिस्ट.in। बता दें कि मीरा भयंदर वसई विरार आयुक्तालय की अपराध शाखा 2 की टीम ने ऐसे आरोपी को पकड़ने में सफलता हासिल की है जिसने वेस्ट बंगाल के हल्दिया में अपनी सौतेली माँ समेत भाई बहनों की हत्या की और वहां से फरार हो गया है। वेस्ट बंगाल में इस आरोपी ने कुल 4 लोगों की हत्या की और उसके बाद मुंबई आ गया। जब ये मुंबई आया तो एक दोस्त ने इसकी मदद की और रहने के लिए घर दिया। उस दोस्त को इस बात की जानकारी नहीं थी कि ये वेस्ट बंगाल से हत्या करके यहाँ पर आया है, लेकिन कुछ दिन बाद इस आरोपी ने उस दोस्त को भी अपना शिकार बना लिया और उसकी भी गला दबाकर हत्या कर दी। देखिए पुलिस ने हमें क्या कुछ जानकारी दी। हा जो आरोपी आहे अक्षय विजय शुक्ला, वय 40 वर्ष, हा मूळचा राहणारा बिहारचा आहे, परंतु त्याला आम्ही आता बेंगलोरमधून अटक केली आहे। पण याच्या बाबतीतली जी स्टोरी आहे अशी आहे की याने सर्वात प्रथम हा जेव्हा याला राहत होता, त्याचे वडील CISF मध्ये जॉब करत होते। त्या हल्दिया वेस्ट बेंगॉलमध्ये पोस्टिंगला असताना त्याची आई 5 वर्षाची मरण पावली होती, परंतु त्याचे जे बहीण होती त्या बहिणीकडं हा वडील लक्ष देत नव्हता, कारण त्याच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं आणि त्या दुसऱ्या लग्नातून त्याला 3 मुलं अपत्य झालेली होती। ह्या अपत्याकडे जास्त लक्ष देत होता आणि स्वतःच्या याच्या सख्ख्या बहिणीकडे तो लक्ष देत नव्हता। ह्या रागातून त्याने वडील एकदा हॉस्पिटलला ॲडमिट असताना तिन्ही भावंडाचा, सावत्र भावंडांचा आणि सावत्र आईचा खून केला। त्याच्यामध्ये सुरुवातीला ते तिन्ही भावंड जागेवरच मरण पावली, परंतु जी आई होती ती नंतर हॉस्पिटलमध्ये जाऊन मरण पावली। याच्या बाबतीत 13/2002 असा हल्दिया पोलीस स्टेशन वेस्ट बेंगॉलमध्ये गुन्हा दाखल आहे आणि त्या गुन्ह्याच्या केल्यानंतर हा आरोपी त्या ठिकाणावरून फरार झाला। त्यावेळेस त्याचं वय काही जास्त नव्हतं, परंतु त्या ठिकाणाहून तो फरार झाला आणि फरार होऊन तो इकडं मुंबईमध्ये आला। मुंबईमध्ये तो माणिकपूर विरारच्या हद्दीमध्ये राहत होता। तिथं त्याची मनोज शाह नावाच्या एका मित्राबरोबर ओळख झाली। त्या मित्राबरोबर तो इथल्या एका नेलपेंटच्या आणि एक प्रिंटिंग प्रेसच्या कंपनीत काम करत होता। तिथं काम करत असताना त्यांनी काही जागा घेतली या दोघांनी मिळून आणि तिथं घर बांधलं आणि ते घर बांधल्यानंतर त्या घरात ते शेजारी घरं बांधले ते मनोज शाह त्यांनी, आणि ते घराच्या जी भिंत जी बांधलेली होती कॉमन, त्या भिंतीवरून त्या दोघांमध्ये वाद होता। त्या वादातून त्याने मनोज शहाचा कंपनीच्याच पोटमाळ्यावर नेऊन गळा आवळून खून केला होता। आता ह्या खुनांची इथला जो खून आहे तो 111/2008 माणिकपूर पोलीस स्टेशनला दाखल होता। ह्या खुनात जी वापरलेली मोडस आहे तीच मोडस त्यांनी त्याच्या सख्या सावत्र भावांच्या बाबतीत वापरलेली होती। त्याच्यामध्ये त्याने याची शूलेस जी असते, शूलेसची गळा दाबण्यासाठी त्याचा वापर केलेला होता आणि त्या मुलांना आणि आईला मारून टाकलं होतं। त्याचप्रमाणे मनोज शहाला देखील शूलेसने गळा आवळून आणि भिंतीवर डोकं आपटून त्याने मारून टाकलं होतं। ह्याच्या बाबतीत 111/2008 हा गुन्हा दाखल होता। त्या दोन्ही गुन्ह्यामध्ये हा परत इथून देखील हा फरार झाला आणि फरार होऊन तो सुरत नंतर बेंगलोरमध्ये राहायला गेला। बेंगलोरमध्ये गेल्यानंतर त्याला काही कागदपत्रांची गरज पडली नोकरीसाठी, प्लंबिंगचं काम करण्यासाठी, म्हणून तो त्याच्या मूळ गावी छपरा बिहारमध्ये गेला। तर तिथं गेल्यानंतर आमची लोक PI आहिरराव आणि त्यांची टीम ह्या गुन्ह्यांच्या ह्या आरोपीच्या मागावर होतीच। जसं यांना खबर लागली की तो गावामध्ये आलेला आहे, त्या गावात आल्या त्याचे समजल्यानंतर त्याचे काही नातेवाईकांचे नंबर आमच्या लोकांनी मिळवले आणि तो कुणाच्या संपर्कात आहेत का याची माहिती काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याला यश आलं। आणि त्या यश आल्यानंतर तो बेंगलोरमध्ये राहत आहे आणि प्लंबिंगचं काम करत आहे असं समजलं। त्या गोष्टीवरून मग आमच्या लोकांनी ट्रॅप लावला आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने या आरोपीला ताब्यात घेतलं। आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी इथं आल्यानंतर आपल्या गुन्ह्यांचा तपास बाबत माहिती दिलीच। त्याचप्रमाणे त्याने 2002 साली जो हल्दिया जो पश्चिम बंगालमध्ये गुन्हा केला होता मर्डरचा, 3 मुलं आणि एक आईचा, त्या चौघांचा देखील गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। हा जो आरोपी आहे हा त्याचा पहिला गुन्हा पचलेला असल्यामुळं त्यांनी हा दुसरा गुन्हा करण्याची डेअरिंग केलेली आहे।
अन्य कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये यावरती यांच्यावरती नाही, याच्यावर आता आतापर्यंत आपल्या तपासात ह्या 2च पोलीस स्टेशनला, एक पश्चिम बंगालमध्ये आणि एक आपल्याकडे माणिकपूर येथे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झालेलं आहे. आणि याच्यात आम्ही आता त्याच्याकडे तपास करत आहोत. त्याचा 7 तारखेपर्यंत पोलीस कस्टडीचा रिमांड मिळालेला, 27 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेलं. नाव काय आणि काय आरोपीने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळे नाव वापरलेले आहे. त्यांनी त्याचं नाव निरंजन कुमार उर्फ रंजन उर्फ राजू उर्फ अक्षय विजय शुक्ला असं त्याचं नाव आहे. आणि त्यांनी आता आधार कार्ड जे बनवलं ते अक्षय विजय शुक्ला या नावाने बनवलेलं. या गुन्ह्यामध्ये अजून कोणाची मदत घ्यायचं का? नाही, ह्या गुन्ह्यामध्ये त्याला कोणाचीच मदत मिळालेली नाहीये. प्रवृत्ती कशी होती? खुनशी प्रवृत्तीचा आहे, त्याच्यामुळे जेवढे 5-5 मर्डर करू शकला तो एकदम. नाहीतर स्वतःच्या मित्राचा त्यांनी गळा आवळून आणि डोकं आपटून खून केला. ज्यांनी त्याला इथं माणिकपूरमध्ये त्याचं सेटल केलं त्या मित्राचा त्यांनी खून केलेला आहे. म्हणून तो किती खुनशी प्रवृत्ती असेल आपण समजू शकतो. आपण कसं ट्रॅप लावला आणि कशा हे आम्ही आमचं मुळच एक काही आम्ही आरोपी शोधण्यासाठी आम्ही इलेक्शनची जी लिस्ट असते, यादी असते, त्या याद्यांचा मदत घेतो. तर आमच्या टीमला आम्ही वारंवार ह्या आदेश देत असतो अधिकाऱ्यांना. त्या आदेशाप्रमाणे यांच्या टीमने, अहिररावांच्या टीमने गावातील यादी तपासली. त्या यादीमध्ये याचं नाव निष्पन्न झालं. आणि काही तेथील लोक ज्याचे नातेवाईक आहेत त्यांचे मोबाईल नंबर्स मिळाले. या दोन्ही तांत्रिक विश्लेषण, त्याचप्रमाणे गावातल्या काही बातमीदार, या सगळ्यांच्या मदतीने आम्ही त्याच्यापर्यंत बेंगलोर येथे पोहोचू शकतो. आरोपी आता सध्या कुठे आहे? किती दिवसाची? आता त्याची 27 मार्चपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे. बरोबर आता 25 वर्ष होतील या गुन्ह्याला. 15 वर्ष होतील. 17 वर्ष. 2008ला इथला गुन्हा केला होता. 17 वर्षानंतर तो आम्हाला मिळालेला आहे. कशा पद्धतीने दिशाभूल करायचं सर पोलिसांना? तो नावं बदलत होता आणि जागा बदलत होता. त्यामुळं पोलिसांना गावाकडे कधीच गेला नाही. तो फार कमी वेळा गावाकडे गेला. आपण पोलिसांचा तपास काय असतो की गुन्हा केल्यानंतर आरोपी कुठे जाऊ शकतो, तर गावाकडं. परंतु तो गावाकडे फार रेअर वेळा गेलेला आहे. 1दा-2दाच केलेला आहे. आणि म्हणजे आपल्या याच्यामुळे तो मिळू शकलेला नाही. तर यांनी आधार कार्ड किती बनवले? आधार कार्ड आता आपल्याकडे तर एक निष्पन्न झालेलं आहे. याच्या व्यतिरिक्त त्यांनी काय बनवलं की त्याचा आम्ही आता तपास करणार आहोत. आणि गावातलं दोन्ही एक सेम आहे, सेम नाव आहे यादीमध्ये? यादीत एकच सेम नाव आहे त्याचं, अक्षय शुक्ला. येस. एवढ्या वर्षानंतर हे जाण्याचं कारण असं पण आहे की त्याचे वडील वारलेले आहेत, आई वारलेली आहे आणि सगळेच कुणीच नातेवाईक नाहीत. तर त्याला अशी अपेक्षा होती की त्याच्या गावाकडे काही प्रॉपर्टी आहे, त्या प्रॉपर्टीत त्याला काही हिस्सा मिळू शकतो. या लालचीपोटी त्यांनी गावातलं आधार कार्ड वगैरे बनवलं आणि तो आपण आता काय आपल्या पोलीस काय मिळत नाहीत यामुळे त्यांनी प्रयत्न केलेला होता. इस पूरे विषय पर आपका क्या कुछ कहना है मुझे कमेंट करके जरूर बताइए। देखते रहिए दी जर्नलिस्ट।